नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण बघणार आहोत 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 युनिट टेस्ट साठीचा क्वेश्चन पेपर. तर हा जो पॅटर्न आहे सेम तुमच्या एक्झाम मध्ये ज्याप्रमाणे विचारला जातो तोच पॅटर्न आहे. तर या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतात. सो लेट अस सी की नक्की काय काय क्वेश्चन्स आहेत आणि याची प्रॅक्टिस करायची आहे, कारण हे सगळे क्वेश्चन्स जे आहेत तर ते ॲज पर बोर्ड एक्झामच्या फॉर्मॅटने तयार केलेले आहेत. याच्यामध्ये मी सायन्स पार्ट 1 चे पहिले 3 चॅप्टर्स घेतलेले आहेत जे की युनिट टेस्टला मोस्टली येतात. ग्रॅव्हिटेशन, पेरियोडिक टेबल वाला चॅप्टर आणि केमिकल इक्वेशन्स वाला, तर ते ह्याच्यामध्ये आहेत. सो लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट क्वेश्चन. तर पहिला क्वेश्चन आहे चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. एमसीक्यू वाले क्वेश्चन्स आहेत हे, आणि एमसीक्यू मधले सगळेच क्वेश्चन्स कंपल्सरी असतात. सो या ठिकाणी अजिबात ऑप्शन वगैरे काही नाहीये. 3 प्रश्न 3 मार्कांसाठी, सिंपल. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, द फोर्स acting on an object moving in a circular path and directed towards the center is called as dash. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स, फ्रिक्शनल फोर्स की मॅग्नेटिक फोर्स. सो याचा करेक्ट आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. सो ज्यांना ज्यांना याचा आन्सर माहिती आहे ते खाली कमेंट बॉक्समध्ये ऍटलीस्ट एमसीक्यू चे आन्सर्स अटेम्प्ट करू शकतात. लेट अस सी की कोणाचा किती अभ्यास झालाय. नेक्स्ट आहे, द मॉडर्न पेरियोडिक लॉ स्टेट्स दॅट द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पेरियोडिक फंक्शन ऑफ देअर डॅश. बघा या ठिकाणी मॉडर्न पेरियोडिक लॉ लिहिलाय. अशा प्रकारचे 2 लॉज आहेत, तर ते कुठले आहेत ते एकदा नीट रिवाइज करा. ॲटॉमिक मासेस, ॲटॉमिक नंबर्स, मास नंबर की व्हॅलेन्सीज, डिपेंड्स की कुठला लॉ विचारलाय त्यानुसार ॲटॉमिक मास किंवा ॲटॉमिक नंबर हे आन्सर आहे. सो ते एकदा चेकआउट करायचं आहे. द रिएक्शन इन विच वन एलिमेंट डिस्प्लेसेस अदर एलिमेंट फ्रॉम इट्स कंपोनंट इज कॉल्ड अ डॅश रिएक्शन. सो असं एलिमेंट की ज्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट पॉसिबल आहे त्याला आपण कुठली रिएक्शन म्हणतो, त्याचा आन्सर तुम्हाला ते बघायला मिळतच आहे. शब्द म्हणजे प्रश्नामध्येच उत्तर आहे. A is combination, B is decomposition, C is displacement and D is neutralization. नेक्स्ट आहे शॉर्ट आन्सर टाइप वाले क्वेश्चन्स. त्याच्यामध्ये सेकंड क्वेश्चन आहे, अगेन ह्याच्यामध्ये पण ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे कुठलाही ऑप्शन नाहीये. 3 मार्कांसाठी 3 प्रश्न आहेत. अनालॉजी कंप्लीट करायचे की मास साठी आपण केजी वापरतो तर वेट साठी आपण काय वापरतो. तर हे तुम्हाला चेकआउट करायचं आहे आणि याचा आन्सर तुम्ही देणार आहात की मास साठी केजी तर वेट साठी काय वापरतो. सेम डिफरंट जे काय असेल ते. ऑड वन आउट सांगायचं आहे. डोबेरायरस ट्रॉयड्स, न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्स, मेंडेलिव्हज पेरियोडिक टेबल की न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तुम्हाला कळलं असेल काय कॉन्टेक्स्ट आहे, तर यानुसार ऑड वन आउट सांगायचं आहे. Complete the following statement. A chemical equation in which the number of atoms of each element is equal on the both the sides is called as dash equation. याच्यामध्ये एमसीक्यू वगैरे काय नाहीये, हे तुम्हाला आठवून याचा आन्सर लिहायचा आहे. खूप इझी आहे, एकदा तुम्ही रीड करा, तुम्हाला यातच आन्सर मिळेल. ठीक आहे, या शब्दावरती जास्त फोकस करा, इक्वल वाल्या, सो तुम्हाला आन्सर मिळेल. नेक्स्ट आहे डिस्टिंग्विश बिटवीन एनी टू 4 मार्कांसाठी, म्हणजे एक डिफरन्स बिटवीन 2 मार्कांसाठी आहे. 2 मार्कांसाठी असेल तर तुम्हाला मासचे 2 पॉईंट्स, वेटचे 2 पॉईंट्स असं लिहायचंय. एक्झाम्पल याच्यामध्ये इन्क्लूड नाही, एक्झाम्पल एक्स्ट्रा खाली लिहायचं. 2 पॉईंट्स मोठे असतील तर लहान पॉईंट्स आहे की एसआय युनिट ऑफ मास इज दिस आणि एसआय युनिट ऑफ वेट इज दिस, तर असे तुम्हाला 4 पॉईंट्स लिहावे लागतील. ठीक आहे, मोठे मोठे पॉईंट्स असतील तर 2, लहान लहान पॉईंट्स आहे एकेका ओळीचे तर 4 पॉईंट्स लिहायचे मिनिमम 2 मार्कांसाठी. नेक्स्ट इज मेंडेलिव्हज पेरियोडिक टेबल आणि मॉडर्न पेरियोडिक टेबल, आणि नेक्स्ट आहे फिजिकल चेंज इन केमिकल चेंज. तर हे झाले 4 मार्कांचे 2 प्रश्न. नेक्स्ट आहे आफ्टर दॅट आन्सर एनी टू ऑफ द फॉलोइंग 6 मार्क्ससाठी. न्यूटन्स स्टेट न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन अँड राईट इट्स मॅथमॅटिकल फॉर्म्युला. एक्सप्लेन द मिनिंग ऑफ सिम्बॉल्स युज्ड. बघा 3 मार्कांसाठी एक प्रश्न आहे. तर न्यूटन्स लॉ लिहायला 1 मार्क, त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला लिहायला 1 मार्क, त्याचं मिनिंग प्रत्येक एफ म्हणजे काय, जी म्हणजे काय हे लिहायला 1 मार्क, असं मिळून 3 मार्क तुम्हाला या क्वेश्चनला मिळतील. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द ट्रेंड्स इन ॲटॉमिक रेडियस आणि मेटॅलिक कॅरेक्टर वाईल मूव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. तर ॲटॉमिक रेडियसचा ट्रेंड लिहायचा आहे 1.5 मार्कांसाठी आणि मेटॅलिक कॅरेक्टरचा ट्रेंड लिहायचा आहे, काय वाढत जातं कमी होत जातं जे काय असेल त्याच्या मागचं रिझन पण लिहायचंय. तर असं हे 3 मार्कांचा आन्सर आहे. रिझन विथ रिझन पाहिजे, फक्त वाढतं कमी होतं नाही. नेक्स्ट आहे एक्सप्लेन एनी 3 टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन विथ सुटेबल एक्झाम्पल, इच 1 1 मार्क विथ एक्झाम्पल आणि डेफिनेशन. ठीक आहे, तर असे यातले कुठले पण 2 क्वेश्चन तुम्ही चूज करू शकता. क्वेश्चन नंबर 5 आहे 4 मार्क्ससाठी एनी टू ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत. तर पहिली ऍक्टिव्हिटी आहे याच्यामध्ये ए वाली 2 मार्कांसाठी, की या ठिकाणी तुम्हाला ट्रेंड लिहायचा आहे लेफ्ट टू राईट आणि डाऊन द ग्रुपवाला, ॲटॉमिक रेडियस, मेटॅलिक कॅरेक्टर आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीसाठी. आणि या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे की मेल्टिंग ऑफ आईस फिजिकल चेंज आहे की केमिकल चेंज आहे वगैरे, हे पण 2 मार्कांसाठी आहे. या तिघांपैकी तुम्हाला कोणतेही 2 सॉल्व्ह करायचे, किंवा या ठिकाणी बघा जो तुम्ही वरती क्वेश्चन सॉल्व्ह केलात न्यूटन्स युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशन, हा क्वेश्चन जर तुम्हाला येत असेल 4A वाला, तर तुम्हाला 5C वाला क्वेश्चन पण आरामात येणार. सो हा रिपीटेड क्वेश्चन आहे बट पॅटर्न वेगळा आहे. फक्त या ठिकाणी थोडंसं ऍप्लिकेशन बेस्ड आहे खाली.
फॉर्म्युला लिहून तुम्हाला करायचंय. तर बघा फॉर्म्युला लिहायचंय तुम्हाला याच्यामध्ये कंप्लीट करायचंय आणि जर डिस्टन्स डबल केलं तर काय होईल ते करायचंय. तर जेव्हा तुम्हाला असं फ्लो चार्ट वगैरे दिलं जाईल यू हॅव टू ड्रॉ दॅट आणि मग त्याच्यामध्ये ब्लँक्स भरायचे आहेत आणि त्या ब्लँकला बॉक्स करा किंवा अंडरलाईन करा काहीतरी करा सो दॅट कळेल की ते ब्लँक तुम्ही भरलंय. तर अशा पद्धतीने हा पूर्ण पेपर आहे आणि आय होप की तुम्हाला छान नवीन क्वेश्चन्स मिळालेले आहेत, नवीन पॅटर्नचे क्वेश्चन्स मिळालेले आहेत जे तुम्ही एक्झामसाठी वगैरे प्रिपेअर करू शकता आणि नक्की हा पेपर जो आहे तो सॉल्व्ह करून बघायचा ट्राय करा. जेणेकरून तुमची प्रॅक्टिस पण होईल एक्झामसाठी आणि तुम्हाला कसं आन्सर्स लिहायचे किंवा काय करायचं हे पण कळेल. बाय द वे तुम्हाला याची आन्सर शीट हवी आहे का? असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. रिगार्डिंग टू धिस तुमचे काही पण डाउट्स असतील तर तुम्ही अगेन कमेंट्समध्ये कमेंट करून सांगू शकता. थँक यू सो मच फॉर जॉइनिंग. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय.